राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौगन स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आपण आलेलो आहे पाल या गावामध्ये। मिरची आणि टरबूज दोन्ही पीक एकत्रित असे सुंदररित्या या शेतकऱ्यांनी आपल्याला असं डेमो असा प्लॉट तयार करून दिलेला आहे। यामध्ये ज्या व्हरायटी लावलेल्या आहे, कलस सीडची मेलोडी टरबुजाची व्हरायटी, तसेच सकाटा सीडची अनोखी ही मिरचीची व्हरायटी आपण बघू शकता। दोन्ही प्लॉट टरबूज आणि मिरची असे स्वतंत्र दोन्ही पण प्लॉट सुंदररित्या यांची ग्रोथ सध्या सुरू आहे। आपण मिरची बघू शकता। टरबुजाच्या सेटिंग पिरियडमध्ये सुद्धा मिरचीवरती कुठलाही व्हायरस किंवा कोकडा आपण जो थ्रिप्सचा अटॅक म्हणतो तो आपल्याला कुठल्याही प्रकारचा या प्लॉटवरती बघायला भेटत नाही। यावरून आपण सांगू शकतो की शेतकऱ्याची मेहनत तसेच यामागे असलेलं मार्गदर्शन कोणाचं असेल तर सुरुवातीपासून मयूर जाधव आपले सिद्धेश्वर नर्सरी यांनी जी आपल्याला बीजवाई दिली, म्हणजे सीड आपले रोपं दिले, ते अतिशय सुंदर क्वालिटीचे रोपं दिल्यामुळे भाऊंनी काय केलं, टरबुजाचे रोपं कमी दिवसाच्या आतच त्याची लागवड केली आणि त्यानंतर त्यांचं नियोजन पूर्णपणे वावर स्वच्छता ठेवून तसेच वेळोवेळी स्प्रे तसेच ड्रिपचं जे ड्रिपनं जे वॉटर सोल्युबल द्यायचे खतं आहे आपल्याला 19-19 म्हणा, 12-61 म्हणा, 13-40-13 इथपर्यंत प्लॉटला पूर्णपणे डोसेस गेलेले आहे। त्यामुळे आपण बघू शकता प्रति आपल्याला वेलेप्रमाणे 4 ते 5 टरबुजाच्या सेटिंग सध्या स्थितीला प्लॉटमध्ये बघायला भेटत आहे। तसेच प्लॉटमध्ये जी मिरची सुद्धा फ्लावरिंग स्टेजला आलेली आहे, परंतु मिरचीचा जो शेंडा बघितला आपण, भरपूर सारा अटॅक आपल्याला माहितीच आहे। मिरचीवरती इतका अटॅक असून सुद्धा ही सकाटा सीडची अनोखी अतिशय बेस्ट वाण आपण म्हणू शकतो मिरचीचं, हे आपल्याला ह्या प्लॉटवरती बघायला भेटतंय। शेतकरी बांधवांनी काळजी घेत असताना टरबूज आणि मिरची दोन्ही एकत्रित लागवड करत असाल तर नक्की आपण टरबुजाच्या सेटिंगकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। कारण की टरबुजाची सेटिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस मधमाशीची आवश्यकता आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये हवी असते आणि त्याच टायमाला आपल्या मिरचीवरती अटॅक येतो। तो अटॅक रोखण्यासाठी आपल्याला केमिकल फवारणी न करता जैविक फवारणी करून तो अटॅक रोखून सुद्धा आपल्याला सेटिंग करणे हे महत्त्वाचे टरबूज पिकात ठरत असते। सेटिंग जेवढी होईल तेवढंच आपल्याला टरबूज पिकात उत्पन्न जास्त बघायला भेटेल। कारण की एकदा सेटिंगचा कालावधी गेला, पहिले 25 ते 45 दिवसात जे सेटिंग होते टरबुजात 15 दिवसाच्या अंतरामध्ये ती सेटिंग टॉपमध्ये, म्हणजे त्याच टरबुजाचं वजन 4 किलो ते 10 किलोपर्यंत आपण प्रतिफळ हे उत्पन्न नेऊ शकतो। शेतकऱ्यांना यामागं सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण टरबूज पिकात मधमाशीची अत्यंत आवश्यकता आपल्याला भासत असते। आपण मधमाशी आकर्षणासाठी आपल्या प्लॉटमध्ये संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस गुळाचा धूर आपण आपल्या प्लॉटमध्ये सोडू शकतो। तसेच मधमाशीच्या पेट्यासुद्धा आणून आपल्या प्लॉटमध्ये आपण निश्चित चांगल्या सेटिंगसाठी लावू शकतो। तसेच या प्लॉटमध्ये आपण बघू शकत असाल येलो ट्रॅप आणि जे निळे ट्रॅप आहे हे लावण्यात आलेले। यांचा फायदा असा झाला की जे थ्रिप्स, तुडतुडा, मावा यांचा आपल्याला अटॅक लगेच आपल्या प्लॉटवरती कोणता अटॅक जास्त आहे ते दिसून येते। तसेच यावरती जे सकिंग पेजचा अटॅक आहे तो पूर्णपणे येलोकडे आकर्षण होतो। आपण ट्रॅपची हाईट बघताय, ह्याच हाईटमध्ये ट्रॅप लावण्यात यावी, कारण की शेतकरी काय करतात, हाईट वरती घेतात। जे मावा, थ्रिप्स, तुडतुडा असतो यांची उडण्याची कॅपॅसिटी फार तर फार 1.5 ते 2 फुटापर्यंत जमिनीपासून इतकी असते। यामुळे लावत असताना ट्रॅपमध्ये ही काळजी घ्यायची आहे आणि ट्रॅप लावत असताना ट्रॅपचं अंतर हे एक निळा ट्रॅप आणि एक येलो ट्रॅप याप्रमाणे ट्रॅपचा वापर आपण आपल्या प्लॉटमध्ये करावा। तसेच पाण्याचे नियोजन करत असताना सेटिंगच्या टायमाला थोडे पाण्याचं व्यवस्थापन बघावं। अति पाणी झाल्याने आपली गुण जळून जाते आणि फळ ड्रॉपिंग होते। यामुळे सध्या स्थितीला पाण्याचं नियोजन करून तसेच वॉटर सोल्युबल खतांचं चांगलं नियोजन करावं। यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होईल। व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तसेच सिद्धेश्वर नर्सरी पाल आपण बघू शकता, अतिशय क्वालिटी असे रोपं आपल्याला दिलेले। यांच्या मार्गदर्शन आपल्याला हवे असेल किंवा यांच्याकडून रोप पाहिजे असेल तर मी स्क्रीनवरती आपल्याला नंबर शेअर करतो, आपण शेतकऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा। तसेच आपण प्लॉट बघू शकता।